11. चला फिल्डिंग सेट करून घ्या आणि सलामीची पेअर मैदानावरती आलेली आहे. टीम JD11 जय हनुमान वाघाची वाडी या संघाच्या वतीने ओपनिंग पेअर पाहायला मिळते. भाविन वाघ आणि विकी पारधी असे दोन खेळाडू मैदानावरती ॲज अ ओपनिंग पेअर पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज स्वप्नीलला आपण पाहू शकतो. चला स्पीडअप करायचे. कॉमेंट्री बॉक्स सेंड कडून पहिल्या षटकामध्ये टाइम नोट केला जाईल याची नोंद करून घ्या. 1:14 पहिला बॉल पडेल याची नोंद करून घ्या. आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटका हाताळणं बंधनकारक असेल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. संदीपजी गायकवाड सर आणि त्यांच्या समवेत मंदार राणे सर हे दोन ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतील. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. स्पीडअप करायचं ही देखील विनंती आहे. स्वप्नील पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 1 मध्ये पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील. ओव्हर नंबर 1 मध्ये डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळेल. खेळाडू मिड ऑन, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट स्वीपर कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, थर्ड मॅन मध्ये एक फिल्डर, स्क्वेअर लेग मध्ये एक फिल्डर, फाईन लेग मध्ये फिल्डर. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. फटका जरूर फसलाय मात्र डीप मध्ये फिल्डर नाहीयेत. बॉल निघून चाललाय भाऊ लाईनच्या बाहेर. अगदी हलक्या हाताने खेळला असं वाटलं की फटका फसलाय मात्र स्ट्रोक बेमिसाल होता. प्लेसमेंट जबरदस्त. लॉंग ऑन ला क्लिअर करत बॉल सीमारेषा पलीकडे आलेला हा दमदार असरदार षटकार. सुरुवात फार चांगली केली आहे. विकीच्या बॅट मधून आलेला षटकार आणि धावसंख्या धावफलकावरती 6 या आकड्यावरती धावफलक ओपन झालेलं आहे. स्वप्नीलच्या विरोधामध्ये आक्रमक हल्ला पहिल्याच बॉल वरती आपल्याला पाहायला मिळाला. दिलीपजी शेळके साहेब जे या स्पर्धेचे सर्वे सर्व आहेत त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी भरघोस आम्हाला मदत लाभलेली आहे असे आपले सर्वांचे लाडके माजी उपसरपंच टुंगर नावे, माजी सरपंच टुंगर नावे शेळके साहेबांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न मात्र फाईन लेगचा फिल्डर बीट झालाय. बॉल निघून चाललाय डीप, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थँक्यू सो मच. आलाय चौकार आणि धावसंख्या 10 या आकड्यावरती. धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती स्वप्नीलच्या विरोधामध्ये आक्रमक हल्ला चढवला गेलाय. पहिल्या बॉल वरती षटकार, दुसरा बॉल डॉट आणि त्यानंतर आलेला चौकार पाहायला मिळतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील केली जाते. चेंडू बॉडीला बळत झाल्यानंतर डायव्हर्ट होत असताना थर्डमॅनच्या दिशेला नशिबाची साथ आणि लक फॅक्टर ऑन करणारा विथ द बॅट हा चौकार. टीसे आलाय चौकार विथ द बॅट हा चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 14 या आकड्यावरती 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर पहिल्या मैदानावरती सुरू आणि पहिल्या षटकामध्ये आक्रमक हल्ला चढवला गेलाय. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिडॉन मध्ये फिल्डिंगला जवाब, स्ट्रायकिंग एंड वरती तो आणि फलंदाजाची खेळी समाप्त. स्ट्रायकिंग एंड वर विकीची खेळी समाप्त होतीये. जो विकी जबरदस्त फॉर्म मध्ये पाहायला मिळत होता अगदी त्याला आता मैदानाच्या बाहेर जातोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना टीम JD11 जय हनुमान क्रिकेट संघ वाघाची वाडी संघाला फलंदाज विकी बॅक टू दी पवेलियन. स्पीडअप करायचे रिक्वेस्ट असेल. वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे त्यामुळे रिक्वेस्ट लवकरात लवकर नवीन बॅटर मैदानावरती पाठवायचं आहे. वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे त्यामुळे रिक्वेस्ट लवकरात लवकर बॅटर मैदानावरती पाठवायचं आहे. पहिला धक्का बसल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज ज्ञानेश्वरला आपण पाहू शकतो.
पाहूया ज्ञानेश्वर कशा प्रकारची कामगिरी करतील. या षटकाचं विवरण पाहिलं तर या षटकामध्ये कुठेतरी बॅटिंग करत असताना विकीने आक्रमकाला चढवलं आणि त्यामुळे संघ चांगल्या स्थितीमध्ये होता. मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये आता त्याला बाहेर जावं लागतंय. त्याची जागा घेण्यासाठी मैदानावरती तिसऱ्या क्रमांकावरती ज्ञानेश्वर पाहायला मिळतील. पहिला धक्का बसल्यानंतर JD11 वाघाची वाडी विपक्ष संकल्प प्रतिष्ठान खाटेघर अशी लढत, अशी लढाई पाहायला मिळेल. स्वर्गीय विलास स्मृती संकल्प प्रतिष्ठान खाटेघर आणि तो संघ फाईट करतोय JD11 जय हनुमान वाघाची वाडी या संघासोबत. कोल्हापूरचा बॉल जरूर होत आहे सुरक्षेमार्फत. इथे मिस्टेक झाली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो पंचांकडे कॉल आलाय आणि लेग बायशी एकदा वाढ असं पंच आम्हाला दर्शवतील. एक धाव कंप्लीट होईल लेग बायशी आणि एका धावेने षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती स्पीडअप करणं गरजेचं आहे. फार एंड कडून आता दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. वेळ वाचवणं गरजेचं आहे. टीम JD11 वाघाची वाडी विपक्ष संकल्प प्रतिष्ठान खटेगरे. चौथ्या मॅचच्या दिशेला वळणार आहोत. जय हनुमान क्रिकेट संघ कोरावळे आणि तो संघ फाईट करेल जय हनुमान बरटपाडे या संघासोबत. चला दोन्ही संघांचे कॅप्टन जय हनुमान कोरावळे आणि जय हनुमान बरटपाडा दोन्ही संघाच्या कॅप्टनला रिक्वेस्ट असेल टॉस साठी मिड मॅच इनिंग्स ब्रेक मध्ये आपण रिपोर्टिंग करायचंय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सध्या सुरुवात होईल. आता ओव्हर नंबर 2 ला फार एंड कडून आणि गोलंदाजी ट्रॅक वरती या दुसऱ्या षटकामध्ये ऋतिकला आपण पाहणार आहात. पाहूया ऋतिकच्या मार्फत कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. ओव्हर नंबर 2 मध्ये फार एंड कडून ऋतिकला आपण पाहू शकतो. षटक क्रमांक पहिले समाप्त. स्पीडअप करायचे विनंती असेल. बघा वेळ वाचवणं फार गरजेचं राहणार आहे. वेळ वाचवा मित्रांनो. 15 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक मैदानावरती पहिलं समाप्तीच्या दिशेला. आता ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आहे. ऋतिक गोलंदाजी ट्रॅकवर फार एंड कडून. स्ट्रायकिंग एंड वरती ज्ञानेश्वर एक चेंडू आणि एकाच चेंडूमध्ये एकही धाव अजूनपर्यंत अर्जित केली नाही असा ज्ञानेश्वर आपल्याला स्ट्रायकिंग एंड वर पाहायला मिळेल. 30 राट बॉल होता. जबरदस्त वेग, प्रचंड गती, मात्र दिशाहीन. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला आहे. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती आहे. टीमची टोटल धावफलकावरती पुढे जाईल. धावसंख्या 16 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ओव्हर नंबर सध्याच्या स्थितीला दुसरा मार्गस्थ. पहिला बॉल जो देखील डाऊन द लेग साइड. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका. लास्ट जवाब. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. अगदी गाडी पोहोचली डेस्टिनेशन वरती. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत ज्ञानेश्वरच्या बॅटमधून जबरदस्त चौकार. साथीने धावफलक पुढे जाईल. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धावफलकावरती आहेत. कॅप्टन रिक्वेस्ट असेल जय हनुमान बरटपाडा जय हनुमान कोरावळे. आणि याच दरम्यान हनुमानजी साळुंके साहेब, आकाशजी मिरकुटे साहेब आणि सोमनाथजी मिरकुटे साहेब जे 3 उद्योजक आहेत, तिघांचा आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत करूया. त्यावेळेस देखील अगदी आपल्याला पाहायला मिळेल इथे एक धाव जी मात्र कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 21 या आकड्यावरती. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती. ऋतिकच्या खांद्यावरती जबाबदारी या षटकाची आहे. त्याने पहिला बॉल वाईट फेकला, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर आलेली सिंगल. आतापर्यंत 2 चेंडू 6 धावा खर्च केलेले आहेत. महागडी गोलंदाजी नक्की झाली आहे, नो डाऊट ॲट ऑल. चांगला खेळाडू आहे, मात्र आता चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. नावाला साजेशी अशी कामगिरी झाली तर या मॅच मध्ये कमबॅक देखील होईल. विनंती असेल हनुमानजी साळुंके साहेब, आकाशजी मिरकुटे, आपले मान्यवर देखील इथून रजा घेत आहेत. त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करू. या स्पर्धेसाठी त्यांचं देखील बिझी शेड्यूल असतो, तरी देखील वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवली त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. धावसंख्या धावफलकावरती 22 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्पीडअप घेणं गरजेचं राहणार आहे, बंधनकारक असेल. वेळ वाचवणं याची देखील नोंद करून घ्यायची आहे. यावेळेस विशेष मध्ये फटका उडवला गेलाय. डीप मध्ये काय फिल्डिंग पाहायला मिळते लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला. दूरवरचा प्रवास करून लॉंग ऑन मधून लॉंग ऑफला गेले. तिथे एका हाताने बॉलला अडवलं पहिल्याच अटेम्प्ट मध्ये आणि तोपर्यंत
एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 23 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऋतिकने कमबॅक जरूर केलंय वाईट आणि त्यानंतर चौकार आल्यानंतर कमबॅक करत असताना ऋतिक देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. आता नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो जर असतात सरळ तर मात्र विकेटचं पतन देखील आपल्याला पाहायला मिळालं असतं. फलंदाज देखील बाद होऊ शकले असते. मात्र जर आणि तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. नो रिटेक इन द क्रिकेट आम्ही सातत्याने उल्लेख करतो. अगदी इथे डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या 23 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला क्रॉस द लाईन. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता. चेंडू थोडासा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. अनपेक्षित खऱ्या अर्थानं हा बॉल होता ज्यावरती थोडीशी वेग कमी केला गोलंदाजाने आणि बॉल थोडंसं खाली राहिला. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 23 या आकड्यावर. ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये मिस्टेक झाली आहे. मात्र डीप मिड विकेट मध्ये फिल्डर असतील. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जोपर्यंत थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंडवर होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेने षटक क्रमांक मैदानावरती. दुसरं समाप्त. 2 षटकांची समाप्ती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 धावा पाहायला मिळतील. स्पीडअप करायचे विनंती असेल. टीम आडल घ्यायचीच नाहीये विनंती असेल. टीम आडल घ्यायची नाहीये. पंच चला लवकरात लवकर स्पीडअप करणं हे महत्वाचं राहणार आहे. चला थोडस स्पीडअप करणं गरजेचं राहणार आहे. धावसंख्या 25 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला तिसरा आता मार्गस्थ होईल आणि तिसऱ्या षटकामध्ये पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. येस हर्षल पाहायला मिळतील ओव्हर नंबर 3 मध्ये. पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल हर्षलच्या मार्फत ओव्हर नंबर 3 मध्ये. चला थोडस स्पीडअप करणं गरजेचं राहणार आहे. आयोजन समितीची सूचना आमच्यापर्यंत सातत्याने पोहोचते. येस आम्ही वेळ लावलेला आहे. आतापर्यंत 12 मिनिटं झालीत. 12 मिनिटं वेळ वाचवणं गरजेचं आहे. 20 मिनिटांमध्ये जर 4 षटक हाताळले गेले नाही तर मात्र तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. यावेळेस शॉर्ट रनचा वापर करण्यात आला. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव धावफलकावर 8. टीमची टोटल धावफलकावरती 26 या आकड्यावरती. 26 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट आणि 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर असा गायकवाड सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. 26 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. यावेळेस बेस्ट ऑफ फाईट बीमर पाहायला मिळतो. ऑन साइडला फटका फसला जरूर होता. आता तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. बेस्ट ऑफ फाईट बीमर पंचांचा इशारा येतोय त्यामुळे पुढचा बॉल फ्रीडचा असेल. धावसंख्या धावफलकावरती 28 पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो फुल टॉस बॉल. बीमर कनेक्ट करायचा प्रयत्न आणि मिस टाइम स्ट्रोक जरूर होता. डीप मिड विकेट मध्ये फटका जरूर फसला गेला. चला स्पीडअप करायचंय ही विनंती असेल. सातत्याने आम्ही उल्लेख करतोय की वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. बघा आपल्याला कदाचित तिसरा जो राऊंड आहे कदाचित 2 किंवा 3 ओव्हरचा देखील 1 ओव्हरची देखील सेमीफायनल होऊ शकते. याची सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. क्वार्टर फायनल पर्यंत 4 ओव्हरच्याच मॅचेस असतील. त्यानंतर आपण उरलेल्या वेळामध्ये बघू किती ओव्हरच्या मॅचेस कव्हर करायच्या. ऑन साइडला फटका लाजवाब पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर असतील मात्र फक्त बनतील दर्शक आणि बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्ञानेश्वरच्या बॅट मधून हा जबरदस्त प्रहार बॉल. टीम मॉडेल घेऊ नका प्लीज विनंती असेल. आयोजन समितीची सूचना माझ्यापर्यंत पोहोचतीये. वेळ वाचवणं फार गरजेचं राहणार आहे. शैलेश कांबरे साहेबांच्या वतीने
हर्षलसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचे मामाश्री आहेत आणि मामाश्रींच्या वतीने ही शुभेच्छा. स्विच हिट, फटका लाच जवाब आहे. बॉल निघून चाललाय. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा दमदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावा पाहायला मिळतील. चौकाराच्या साथीने पुढे सरसवत असताना ऑन द बोर्ड 38 माफ करा 36 धावा आहेत. यावेळेस कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह, लॉफ्टेड कव्हर ड्राइव्हचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा खणखणीत स्ट्रोक. कव्हरला क्लिअर करत बॉल सीमा रेषा पलीकडे एक्स्ट्रा कव्हरला बीट करत चौकार. तिसरा चौकार पाहायला मिळतोय. फलंदाज ज्ञानेश्वरच्या बॅट मधून ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल चौकार आलेला आहे. बॅक टू बॅक तिसरा आणि धावसंख्या धावफलकावरती 40 या आकड्यावरती. विथ लॉस ऑफ 1 विकेट 40 ऑन द बोर्ड. 40 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा स्विच हिट अटेम्प्ट आहे, मात्र पॉइंट मध्ये फिल्डर असतील जोपर्यंत गॅदर करतील एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या साथीने यस लेग बाय एकदा वाढ आणि एका धावेच्या साथीने धावफलक पुढे जाईल 41 या आकड्यावरती. पहिला वाईट, त्यानंतर नो बॉल, त्यावरती आलेली सिंगल, एकूण 2 धावा त्या ऍड झाल्या. त्यानंतर बॅक टू बॅक 3 चौकार आणि त्यानंतर आलेली सिंगल. आतापर्यंत 4 षटकांमध्ये 15 धावा खर्च केल्यात गोलंदाज हर्षलने. यावेळेस स्लॉट मधला बॉल होता, उडवलाय भाविनने आणि बॉलला पाठवून दिलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. भाविनच्या बॅट मधून आज जबरदस्त प्रहार. बॉल सीमा रेषा पार, मिळतील धावा 6. हा असेल षटकार. 40 धावा धावफलकावरती. बघा टीम मीटिंग घ्यायची नाहीये, लगेच मॅच सुरू करायचं आणि ड्रिंक्स ब्रेक देखील होणार नाहीये, याची देखील नोंद करून घ्या. स्पीड अप करायचे विनंती असेल. पहिलेच 18 मिनिटं झालेत. चला स्पीड अप करायचे विनंती असेल. कोडप्याचा बॉल पाहायला मिळतो ऑन साइडला. सिंगल कंप्लीट होईल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला 48 पाहायला मिळेल. या षटकामध्ये 22+1 जी लेग बायची होती. धावसंख्या धावफलकावरती 48. चला स्पीडअप करायचंय विनंती आहे. स्पीडअप करायचंय टीम JD11 वाघाची वाडी आणि संकल्प प्रतिष्ठान खाटेकर. स्पीडअप करणं गरजेचं राहणार आहे, बंधनकारक असेल वेळ वाचवणं. 3 षटकांसाठी 16 मिनिटांचा अवधी घेण्यात आलाय. आता शेवटचं षटक हे आपले 4थं षटक जे आहे ते तुम्हाला 4 मिनिटांमध्ये कंप्लीट करावं लागेल. फार एंड कडून गोलंदाजी ट्रॅक वरती 4थ्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. दौलत, पाहूया दौलत यांच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. ओव्हर नंबर 4 मध्ये 4 मिनिटांमध्ये षटक हाताळणं बंधनकारक आहे, याची नोंद करून घ्यायची आहे. थोडंसं स्पीडअप करा. संकल्प प्रतिष्ठान खाटेकर संघाला रिक्वेस्ट असेल मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने, वेळ वाचवणं गरजेचं आहे. थोडंसं स्पीडअप करणं देखील बंधनकारक असेल. 48 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
राजनजी धुमाळ साहेबांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. गोलंदाज सय्यार गोलंदाजी ट्रॅक वरती. दौलत बघा वेळ वाचवा मित्रांनो, ही रिक्वेस्ट असेल. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक जरूर आहे. डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. कॅचची संधी निर्माण झाली आहे. अखेर नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडला. दोन फिल्डर अगदी त्यांच्या मधोमध बॉल बाउन्स झाला आणि अशा रीतीने 2 धावा कंप्लीट आणि 50 अप. 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती 50 या आकड्यावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती चौथं मार्गस्थ आहे. ऑफिशियल स्कोरर मोहनजी डोंगरे साहेबांना विनंती असेल आपण या लवकरात लवकर ही रिक्वेस्ट. खोडप्याचा बॉल खोदून काढलाय. कव्हरच्या दिशेला बॉल चाललाय. डीप मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील आणि 2 धावांच्या साथीने धावफलक 52 या आकड्यावरती पाहायला मिळेल. चेंडू आतापर्यंत झाले 2. अजून देखील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ओव्हर नंबर 4 मैदानावरती मार्गस्थ. या षटकाचं विवरण पाहिलं तर या षटकामध्ये संपूर्णपणाने फलंदाजांना जखडून ठेवलंय. जरूर धावा येत आहेत मात्र कन्व्हिनियंटली धावा येत नाहीयेत, हे देखील तितकंच तथ्य आहे. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर फंबल झाले 3 वेळा. अखेर 4थ्या अटेम्प्ट मध्ये बॉलला पकडला आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. धावफलक पुढे सरकेल 53 या आकड्यावरती. 22 एक धावा टीमच्या टोटल मध्ये. धावसंख्या 53 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती 53 या आकड्यावरती पाहायला मिळेल. घडी गमावलाय पहिला आणि अगदी तो घडी गमावल्यानंतर कुठेतरी ज्ञानेश्वर आणि भाविन यांच्या मार्फत चांगल्या प्रकारची बॅटिंग झाली आहे. नो डाऊट ॲट ऑल. 10 चेंडू 19 वरती ज्ञानेश्वर तर 7 चेंडू 13 वरती भाविन खेळत असताना पाहायला मिळतात. चांगला चेंडू. चेंडू पडल्यानंतर थोडीसा वळण घेतला आणि डॉट बॉलची होत असताना समाप्ती. लेग ब्रेक बॉल. जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय गोलंदाज मार्फत. व्हेरिएशनचा वापर करण्यात आला. 6058 लवकरात लवकर 60,000 6 मिलियन पर्यंत अगदी जाऊ हा आकडा आपण आशा बाळगू. फटका लाजवाब बी शेप मध्ये उडवला गेला. डीप मध्ये फिल्डर अगदी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न मात्र बॉल सीमारेषा पलीकडे. ज्ञानेश्वरच्या बॅट मधून जबरदस्त प्रहार. बॉल सीमा पार. फिल्डरच्या धावफलकावरती 57 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 57 ऑन द बोर्ड. 57 धावा धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्पीडअप करायचे रिक्वेस्ट आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती 57 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगला बॉल आहे. जबरदस्त बॉल पाहायला मिळतो. हाताळला गेला हा डॉट आणि अशा रीतीने डॉट बॉलने षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त. अखेर 4थ्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 57 या आकड्यावरती. थोडस स्पीडअप करायचे विनंती असेल. जसं पाणी प्राशन केलं जाईल तसं वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 57 या आकड्यावरती आणि थोडस स्पीडअप करणं हे फार महत्वाचं राहणार आहे. थोडस स्पीडअप करा. वेळ वाचवणं गरजेचं आहे. दीपकजी वडवले साहेब जे कल्याण मुरबाड ग्रामीण क्रिकेट संघटनेचे सल्लागार आपण उपस्थित असाल तर आपण उपस्थिती दाखवायची विनंती असेल. वडवले साहेबांना विनंती जे मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आहेत आपण उपस्थित असाल तर उपस्थिती दाखवायची आहे. धावसंख्या धावफलकावरती 57 ऑन द बोर्ड. स्पीडअप करणं महत्वाचं राहणार आहे. 3 मिनिटांमध्ये हे षटक हाताळणं गरजेचं आहे. याची नोंद करून घ्यायची आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू गेला आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकेल जाऊन पुचेल 58 या आकड्यावरती. 58 ऑन द बोर्ड.
58 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ अगदी आपल्याला पाहायला मिळतील, जे मात्र शेवटच्या या षटकामध्ये स्वप्नील सेकंड स्पेल मध्ये पाहायला मिळतील. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. फिल्डर असतील फिल्डिंगला जेव्हा पाहायला मिळते मैदानावरती. तोपर्यंत कंप्लीट झाल्या धावा 2 आणि पंचांचा इशारा विस्टॉपाईट बीमर म्हणजे नो प्लस 2 3 धावा 8 टीमच्या टोटल मध्ये. आणि टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोचली 61 या आकड्यावरती. फ्री हिट पुढचा बॉल असेल त्यामुळे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फलंदाजासाठी बॅट्समनसाठी सुवर्ण संधी आहे. ब्रेड अँड बटर बॉलची मात्र पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. ज्ञानेश्वर जे 25 वरती खेळत आहेत जबरदस्त बॅटिंग त्यांच्या मार्फत पाहायला मिळते. चेंडू अगदी हवेमध्ये होता. कनेक्शन जर झालं असतं तर डीप मध्ये फिल्डर होते कदाचित विकेट देखील जाऊ शकली असती. मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावफलक आपल्याला पाहायला मिळेल पुढे जाईल. 62 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचं षटक मार्गस्थ स्वप्नील यांच्या मार्फत आणि 4 बॉलचा खेळ शिल्लक. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल होती कॅचची संभावना निर्माण आणि यस कंप्लीट होत असताना कॅच. मैदानावरती गडी गमावलाय दुसरा बॅटिंग करत असताना टीम JB11 वाघाची वाडी या संघाने. 22 खेळी समाप्त. 22 62 या आकड्यावरती गडी गमावलाय दुसरा. नवीन बॅटर दीपक. चला स्पीडअप करायचे विनंती असेल दीपक. वेळ वाचवणं गरजेचं आहे कारण आपल्याला फर्स्ट सेकंड आणि थर्ड 3 राऊंड देखील आपल्याला 4 ओव्हरचेच कव्हर करायचे. 5 आणि 4. जय हनुमान कोरावळे आणि जय हनुमान बरडपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन. चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. रिक्वेस्ट असेल मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने. वेळ वाचवणं गरजेचं आहे. 62 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फुल टॉस बॉल होता. विशेप मध्ये ड्राईव्ह करत असताना पाहायला मिळतील. लॉंग ऑफ मध्ये बॉल गेला तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 63 या आकड्यावरती. या षटकाचं विवरण पाहिलं या षटकामध्ये थोडंसं कमबॅक जरूर झालंय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. महत्वाची विकेट जरूर आली आहे. ज्ञानेश्वर अजून देखील मैदानावरती आहेत. भाविन यांची खेळी समाप्त झाली. कोरावळे संघाचे कॅप्टन चला रिक्वेस्टेड टॉस साठी या. बरडपाडा संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. 63 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथमतः बॅटिंग करताना संघ पाहायला मिळतो JD11 वाघाची वाडी. कोरावळे संघाचे कॅप्टन चला टॉस साठी यायचे लवकरात लवकर विनंती. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. कॉटन बॉलची संधी आणि झाली मिस्टेक. कॅच झाली ड्रॉप आणि मैदानावर एक धाव झाली कंप्लीट. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 64 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 64 रन्स ऑन द बोर्ड. मयूरजी गोंधई यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. जय हनुमान बरडपाडा संघ फाईट करेल अगेन्स्ट टीम जय हनुमान कोरावळे या संघासोबत. ऑन साइडला देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न पुन्हा एकदा. मात्र एक धाव जी मात्र कंप्लीट झाली आणि लेगबायशी एकदा बॅड. अशा रीतीने 5 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 65. प्रथमदा बॅटिंग करत असताना JD11 वाघाची वाडी या संघाची धावसंख्या पाहायला मिळते तर 66 धावेंचं लक्ष. संकल्प प्रतिष्ठान खाटेकर या संघाला विजयाचं हे समीकरण पाहायला मिळेल. चला थोडंसं स्पीडअप करायचं. कोराळे संघ आपले कॅप्टनला पाठवायचे टॉस साठी. रिक्वेस्ट असेल तुषारजी धुमाळ दाजी यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. पण या दाजी तुम्हीच कॅप्टन आहेत. चला दाजी आपण लवकरात लवकर उपस्थिती दाखवा ऍज अ कॅप्टन. मयूरजी गोंधळी यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करतोय त्यांच्या शुभ हस्ते. 30 चेंडू 66 धावेंची गरज. हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. टॉस झाला. टॉस जिंकलाय बरडपाडा संघाने. डिसिजन फिल्डिंगचा असेल. बॅटिंगसाठी जय हनुमान कोरावळे संघाला इन्व्हाइट केलंय.
लवकरात लवकर आपण फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे. मागाची वाडी संघाने बनवल्यात 65-66 धावांचं लक्ष आहे. चला स्पीडअप करायचंय, स्पीडअप करायचं विनंती असेल बॅटिंग टीम. संकल्प प्रतिष्ठान खाटेकर वेळ वाचवणं गरजेचं. 30 चेंडू 66 धावांची गरज, हे विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. सो बी फास्ट अँड बी फ्युरियस. चेंडू 66 धावांची गरज. खाटेवर संघ बॅटर कुठे लवकरात लवकर आतमध्ये पाठवायचं बॅटरला. खाटेवर टीम वेळ वाचवणं गरजेचं आहे, त्यामुळे रिक्वेस्ट मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने बॅट्समन लवकरात लवकर मैदानावरती पाठवणं हे फार गरजेचं आहे. खाटेकर संघ लवकरात लवकर बॅटरला पाठवा मैदानावरती, कारण वेळ इथे वाया घालवायचं नाहीये. खाटेकर टीम चला आपले बॅटर मैदानावरती लवकरात लवकर पाठवायची विनंती आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे, त्यामुळे खाटेकर संघ आपल्याला लवकरात लवकर आपल्या फलंदाजांना पाठवणं गरजेचं राहणार आहे. 30 चेंडू 66 धाब्यांची गरज आहे, विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. 30 चेंडू आणि 66 धावा. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. एकीकडे दौलत आणि त्याच्या जोडीला सदाशिव असे दोन नामांकित खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. निर्णायक द्वितीय सत्राला झालेली सुरुवात अल्पावधीत आपल्याला पाहायला मिळेल. निर्णायक सामना रंगतोय JD11 जर्मन वाघाची वाडी जयदादा 10 पुरस्कृत संघ आणि त्यांच्या विरोधात आपण बघत आहोत संकल्प प्रतिष्ठान खाटेकर. या दोन टीमच्या दरम्यान ही फाईट ही भिडंत. गोलंदाजीसाठी नंदू दाखल झालेले, तर बॅटिंगसाठी सलामीवरच्या भूमिकेत SK सदाशिव खाटेकर आणि त्यांची सोबत देत होतो नौशाकर इनला फलंदाज दौलत शिंगोळे. मॅच इज ऑन. 66 धावेचं टार्गेट 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. रिक्वायर्ड रन रेट सध्याच्या घडीला जर आपण पाहिला तर तो 13.20 धावेचा आणि तो गाठण्यासाठी सलामीवर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. ऑफिशियली सेकंड इनिंगला सुरुवात दोनही टीमला उपस्थित सर्वांच्या वतीनं ऑल द बेस्ट. व्हेरी फर्स्ट बॉल गोलंदाज तयार नंदू. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. टीम JD11 जर्मन वाघाची वाडी नेक्स्ट पॅस रेडी राहा. कोरवले आणि बरड पडा. पहिला बॉल ऑफसाइडला टर्न केला, मिड विकेटला फिल्डर थोडे दूर आहेत, एक सिंगल बनली आहे. सेकंडचा कॉल सुरू होता, मात्र एकाच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. सिंगल धाब्यासोबत आपण बघत आहोत डाव सुरू झालेला आहे. सिंगल धाब्यासोबत सांघिक धावफलकाचा श्रीगणेश आपण बघत आहोत. स्ट्राईक देखील रोटेट करण्यात आलेले. स्टॅकरला आपण बघत आहोत दौलत शिंगोळे सलामीवीराच्या भूमिकेत. बॅकफुटवर आले, थ्रू द कव्हर्स खेळतायत. OTT ओव्हर द टॉप बॉल चाललाय, कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे, एक्स्ट्रा कव्हरला भेदून बाउंड्री लाईनच्या बाहेर. राष्ट्रवादी चषक चौक कव्हर्स मध्ये एक सिंगल धाव. चांगला बॉल, मात्र लाईन खराब आहे. दिशेवरती नियंत्रण नव्हतं, वेग चांगला होता, मात्र अचूकता पाहायला मिळाला नाही. एक एक्स्ट्रा धावेच्या सोबतीने धावा संख्या सध्या आपण बघत आहोत 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफल कव्हर. 66 धावेचं लक्ष सध्या चेस करत असताना संघ आपण बघत आहोत JD11 जर्मन वाघाच्या वाडीचा अगेन्स्ट संकल्प प्रतिष्ठान खाटेकर. बॅकफुटवरती आले, फुल करण्याचा प्रयत्न, हार्ड लेंथ होता, बॉल शरीरावरती जाऊन आदळला. शरीर भेदक गोलंदाजी, डॉट बॉल. ग्रुप ग्रामपंचायत इथे आनंदवाडीचे
कुरुक्षेत्र आहे आणि या कुरुक्षेत्रामध्ये तुम्हाला छोट्या मोठ्या जखमा तर होणारच आणि ॲज अ वॉरियर योद्धा म्हणून तुम्हाला या जखमा सहन कराव्याच लागतील. अनेकदा अशा पद्धतीचं माइंडसेट होत असताना बघ जेव्हा जेव्हा फलंदाज दुखापतग्रस्त असतो, इजा त्याला मिळते, त्याच्या बॅटिंगवरती त्याचा परिणाम इम्पॅक्ट पाहायला मिळतो. पाहायचं तसा काहीचा प्रमाण या मॅचमध्ये आता घडेल का? डॉट बॉल, धावसंख्या स्थिर 7 धावा. स्विंग अँड मिस, वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. चांगला फुल लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा पडल्याबरोबर बॉल थोडा खाली राहिला. स्किट होत असताना बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. डॉट बॉलची दरम्यानच्या कालावधीत झाले सांगता स्कोर इज स्टील स्टे ऑन 7. 7 धावा सध्या दाखल करते आपण बघत आहोत. स्टील 1 टू गो. बॅकफुटर आले, लेटकट गली पॉइंटच्या मधून बॉल काढला. आउटफील्ड अत्यंत वेगवान. बॉल थर्डमॅन सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतोय. लेटकटचा अप्रतिम नजराणा, चांगलं टायमिंग, कलात्मक फटका. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या दाखल करते. एकूण अंकित झाली ती 11 रन ऑन बोर्ड. पाहायला मिळत आहे दाखल करती. द्वितीय सत्राला सुरुवात झालेली आहे. पाठलाग सुरू आहे. 66 धाब्याचा पहिल्या षटकात 11 बनवल्या गेल्या. पहिला बॉल वाईड येताना पाहायला मिळेल. एक एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त धावेच्या सोबतीने धावसंख्या 12. स्विच रिव्हर्स फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. बॅकवर्ड पॉइंटला कॅच ड्रॉप आणि त्यानंतर बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेवर ओलांडतोय. स्विच अँड स्वीट इट, चौकार. लेल 16 ऑन बोर्ड, 16 धावा दाखल कवर. बॅकफुटर आले, आपण फुल फिल्डर उपस्थित मिड विकेटला पकडला गेला झेल आणि बरोबर झाल्यामध्ये अडकवलं सलामीवीर दौलतला. पहिला धक्का टीम संकल्प प्रतिष्ठान खाटेकरला. फर्स्ट विकेट गोज डाऊन, बिग ब्लो. बॅटिंग साठी न्यू बॅटर स्वप्नील दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्वप्नील बॅटिंग साठी दाखल झालेले पाहायला मिळतात. लेफ्टी बॅटर सध्या दाखल झालेले पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडला स्कोरबोर्डवर टीमची टोटल सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळते ती 16 धावा. पहिला धक्का नुकताच बसलेला आहे. सलामीवीर दौलत बाद झालेले आहेत. डाव किंबहुना सौराच्या स्वप्नीलला त्याचबरोबर दाफलकाची गती कायम करायची आहे. दुहेरी आव्हान आता त्याच्या समोर आहे. बॅटिंग साठी तयार होत आहे. बॅटिंग ट्रॅकवर न्यू बॅटर लेफ्टी बॅटर स्वप्नील. पहिला बॉल ऑन साइडला 11 बॅट खेळण्याचा प्रयत्न. चांगला आउट कटर पाहायला मिळाला. टप्पा पडल्याबरोबर बॉल थोडीशी हरकत करत असताना यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. वेगाबरोबर चांगलं कंट्रोल. सुरुवात चौकारानं जरूर झाली होती. वाईडनं देखील एक्स्ट्रा धाव आली होती. मात्र त्यानंतर जी वापसी हवी होती ती वापसी या षटकामध्ये केलेली आहे. ती गोलंदाज आपण बघत आहोत कमलाकर खोडकानं. गोलंदाजाच्या शैलीवरती ऑब्जेक्शन आलेलं. सो हेल्प ऑफ थर्ड अंपायर. आपण लगेचच टाकलेला बॉल आता चेक करू
आपल्या टेक्निकल टीमच्या सपोर्टनं जस्ट जो आता बॉल टाकला तो चेक केला जाईल एसडीच. फॅ डिलिव्हरी. चला फेअर बॉल आहे. डॉट बॉल आलेला आहे. आणखीन एक चांगला बॉल दरम्यानच्या कालावधीत देताना पाहायला मिळेल. डॉट बॉलची उत्तरांना सांगता धावसंख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर सध्या 16 धावा दाखल कव्हर. दोन चेंडू अजूनही बाकी आहेत. धावसंख्या 16. 66चा पाठलाग सुरू आहे. ऑन साइडला लावलेला दिशा दिली. बॉल मिडविकेटला ट्रॅव्हल होतं. फिल्डर उपस्थित आहेत भाविन वाघ. चांगला थ्रो देण्यात आलेला विकेट किपर एंडला. थोडा वाईडीच जरूर होता मात्र बॅकअपसाठी खेळाडू उपस्थित आहेत. एक सिंगल धाव मिळाला आणि या सिंगल धाव्याच्या साईडनं धावसंख्या दाखल करते आपण बघत आहोत 17 ऑन बोर्ड. 17 धावा दाखल कव्हर. 17 धावा दाखल कवरती अंतिम चेंडू बाकी आहे. पॉवर प्ले मध्ये दोन्ही गोलंदाजांची इकॉनॉमिकल कामगिरी आतापर्यंत आपण पाहिलेली. नेक्स्ट मॅच बिग बॅटल असेल. जनमान बरडपाडा आणि त्यांच्या विपक्षात जनमान कोरावळे. पहिल्या फेरीतील तो अंतिम चौथा सामना असेल. बॅकफुटवरती आले आणि त्यानंतर हुक करत असताना धावांची भूक आता मागवली. बॉल पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. आक्रमण सदाशिव खाटेकर यांच्या बॅटमधून होताना पाहायला मिळत आहे. सिक्सर. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या दाखल करते 23. 23 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात वाईडनं झाली होती. एक चौकारी आला होता. मध्यंतरी दौलत बाद झाला. 2 डॉट बॉल त्यानंतर एक सिंगल आणि शेवट मात्र गोड केला आहे तो सदाशिव खाटेकर यानं. एंड ऑफ सेकंड ओव्हर. षटक 2 संपली. एकूण धावसंख्या 23. स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. JD11 जर्मन वाघाची वाडी आणि नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचं लक्ष सुद्धा दोन्ही टीम्स. बॉलिंगसाठी नंदू सेकंड स्पेल मध्ये तिसऱ्या ओव्हरच्या दरम्यान. पहिला बॉल कमी गतीने टाकलाय. चांगलाच फिरवलाय. यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. डॉट बॉल. कमबॅक पुन्हा एकदा करण्यात आलेला आहे. गोलंदाजीमध्ये चांगला दमखम आता मॅच मध्ये दाखवलाय तो टीम JD11 जर्मन वाघाची वाडी क्रिकेट संघानं. निदाव चेंडूची होत असताना सांगता आपण बघत आहोत. पॅटर्न पॅड मधला बॉल ऑन साइडला टर्न करण्यात आलेला. मिडविकेटला फिल्डर डीप मध्ये थोडे दूर. एक सिंगल सेकंडचा कॉल आहे. फिल्डर वरती दबाव टाकला आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगानं कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा त्या ठिकाणी सहजरित्या प्राप्त होत आहेत. 2 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या दाखल करते एकूण अंकित झाली ती 25 ऑन बोर्ड. 25 धावा दाखल कर. वेलकम देवीदासजी धुमाल यांची देखील शुभ उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. त्यांचं देखील करूया स्वागत. नेक्स्ट मॅच ते इन ऍक्शन असतील. जनमान कुरवले विरुद्ध जनमान बरडपाडा असं बॅटल यानंतर आपल्याला एन्जॉय करता येईल. मिस टाइम फटका. झेलची संधी कव्हर्स मध्ये आणि दीपक दोरेने पकडला झेल. याचबरोबर फलंदाज बाद होतोय. स्वप्नीलची पारी संपुष्टात. धक्का दुसरा. टीम
न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत ऋतिक. स्वप्नील या मॅच मध्ये हवी तशी कामगिरी विरुद्ध बॅट करू शकले नाही. आता किंबहुना जबाबदारी या डावामध्ये ऋतिकला स्वीकारावी लागेल. स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. JD11 जर्मन वाघाजीवाडी 22 डॉल टीम, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. स्कोर 25-25. कमी गतीने टाकलेला बॉल मिश्रण केलेला आहे आणि तो प्रयोग गोलंदाजाचा दरम्यानच्या कालावधीत मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तर सध्याच्या स्थितीला फसलेलं आहे. पंचांनीच मागणी केलेली आहे हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यूची. त्याच कारणास्तव थर्ड अंपायर मयूर मार्के सर आता तुम्हाला कंट्रोल वॉर रूम मध्ये जॉईंट व्हावं लागेल. 3 कॅमेऱ्यानिशी 7 स्टार लाईव्ह इव्हेंट्स या ऑफिशियल वाहिनीच्या वतीनं या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सध्या सुरू आहे. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. बॉल डीप होतो. ऑनफिल्ड अंपायर आता अदरवाईज तुमचा जो काय निर्णय असेल वाईड और डॉट तो तुम्ही देऊ शकता. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. फिंगर मोड केले होते, फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न तो फसला गोलंदाज नंदूचा. वाईड बॉल ए सिडीज. कन्फर्मेशन कॉल फ्रॉम ऑनफिल्ड अंपायर सँडी गायकवाड सर. एक अधिकची एक धाव आणि धावसंख्या पुढे पारगस्त होताना पाहायला मिळेल 30-26. चांगला बॉल, लेन चांगली आहे ऑफस्टम्पच्या बाहेर. सातत्यानं कॉरिडॉर मध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय गोलंदाज नंदूकडून. तो चॅनल ऑफस्टम्पच्या बाहेरचा जणू काय त्यानं स्वतःसाठी सेट करून ठेवलेला आहे. आणखीन एक डॉट बॉल ऋतिकच्या अगेन्स्ट आलेला आहे. धावसंख्या स्थिर 10-26. स्टील 2 to go. हा ट्रॅकर पूल केला. फ्रँकफूट पूल. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. राष्ट्रवादी चषक षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या गतिमान झालेली आहे. 32 धावा पाहायला मिळतात दाफलकरवरती. स्टील 1 to go. विजयासाठी अजूनही 34 धावेची आवश्यकता. 13 बॉल बाकी आहेत. यावेळेला चांगला यॉर्कर ऑफस्टम्पच्या बाहेर, चांगला वेग, गती चांगली होती. डॉट बॉल षटकाची सांगता. धावसंख्या स्थिर 3 षटकांच्या अंती 32. 12 चेंडू आणि 12 चेंडूत विजयासाठी 34 धावेची आवश्यकता. पाणी हवंय, पाणी पोचवा. उन्हाचा ओघ वाढतंय. 12 चेंडू 34 धावा. एक सूचना लक्षात घ्या. खाटेकर टीमचा जो 12th मॅन आहे त्याच्या पायामध्ये शूज नाही आहे, त्याचं ऑब्जेक्शन आलेलं आहे 12th मॅन कडून. त्याच कारणास्तव आता 2 धाव्याची पेनल्टी संकल्प प्रतिष्ठान खाटेकरला द्यावी लागेल, कारण प्रॉपर किटमध्ये तो 12th मॅन उपस्थित हवा. त्याच कारणास्तव ही पेनल्टी आता ऍड केली जाईल 3 ओव्हरची अंती. सो टार्गेट आता 12 चेंडू 36 धावेची आवश्यकता असेल. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा तो रूलच आहे आणि या स्पर्धेमध्ये देखील या अगोदर 4 टीम्सला देखील आपण त्या पद्धतीची पेनल्टी दिलेली आहे. पहिला बॉल काउ कॉर्नरला टर्न करण्यात आलेला. मिसफील्ड मिस्टेक. 2 फिल्डर मात्र त्यांच्या दरम्यान कॉलिंगचा बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. पेनल्टीच्या 2 धावा ऍड केल्यानंतर जे 34 धावेचं समीकरण होतं ते 36 धावेचं झालं. त्यातील पहिल्या बॉलवरती 4 आला. सो 11 चेंडू आता 32 धावेची आवश्यकता. बॅटिंगसाठी सदाशिव खाटेकर ऑन स्ट्राइक.
ऑन साइडला टर्न केला, वाट अ शॉट, फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर, बॉल काढलाय लॉंग लेगला सीमारेषेच्या दिशेनं, निर्णायक दुसरा चौकार सदाशिव खाटेकरे एसकेच्या बॅटमधून. दहा चेंडू 28. अनोख्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न, ग्लान्स करायचं होतं, चेंडूचा वेग अधिक होता, नाही टायमिंग करू शकले, मिडलिंग करू शकले नाही. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता दरम्यानच्या कालावधीत स्कोर सध्या स्थिर, धावसंख्या 38, 38 धावा दाखल करते पाहायला मिळत आहेत. नो बॉल, डॉट नंतर नो बॉल आलेला आहे. सो धावसंख्या असेल ती 41, 41 धावा असतील. धावफलकामध्ये सुधारणा झालेली आहे. सिटीज 41 ऑन बोर्ड. ऑन बोर्ड. फ्रीट होता मात्र त्यावरती संधी दिली नाही. वेगवान चेंडू होता, शरीरभेदक चेंडू, एक सिंगल धाव दरम्यानच्या कालावधीत मिळताना दिसेल. वेस्ट ऑफ साठी पुन्हा एकदा रिव्ह्यूची मागणी आता केलेली आहे. सिटीज थर्ड अंपायरची मदत आता घेण्यात आलेली आहे. टेक्निकल टीमचाही सपोर्ट आपल्याला हवाय. बॉल डीप होतोय सिटीज, फार डिलिव्हरी. लेग बायची एक सिंगल धाव, धावसंख्या 42. 8 चेंडू आणि 8 चेंडूत 26 धावेची आवश्यकता. 8 बॉल 26 धावा हव्यात. मिस्टाय फटका, झेलची संधी, बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर मात्र थांबला का हा प्रश्न तो उपस्थित झालेला आहे. एक सिंगल धाव दरम्यानच्या कालावधीत मिळताना दिसेल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 43, 43. 7 चेंडू 25 धावा हे समीकरण या मॅच मध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर इज फिनिश, ओव्हर इज फिनिश. थोडं करेक्शन आहे. मॅन्युअल स्कोरिंग, ऑफिशियल स्कोरिंग दोघांचंही लक्ष नाहीये. त्याबद्दल आम्ही दोन्ही टीमची दिलगिरी व्यक्त करत आहोत. बऱ्याच वेळेला तुमचं तोंड फक्त बोलण्यासाठी नसतं, त्यातून अनेक विविध क्रिया घडत असतात. 30 धावा स्पीडअप अपेक्षित आहे. अंतिम षटकात गोलंदाजीसाठी बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रमोद सराई. सहा चेंडू 25. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर, मात्र लाईन इथे खराब आहे. वाईट बॉल, अनोखी शैली, अनोखी स्टाईल. संदीप गायकवाड सरांची एक अतिरिक्त धाव दाखल जोडली जाईल. वाईड न धावा संख्या आपण बघत आहोत 44, सध्या 44. ऑन साइडला पॉवर बॅक फटका, वाड शॉट, क्रॅकिंग इट, बुलंदी, पॉवरफुल फटका, बॉल मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संघर्ष अजूनही मी सोडलेला नाहीये. अंतिम चेंडू पर्यंत मी मैदानामध्ये लढेल. माझ्यामध्ये ती क्षमता आहे आणि
षटकारांना धावा संख्या 50, 50 ऑन बोर्ड. सामन्यामध्ये समीकरण 5 चेंडू आणि 5 चेंडूत आता आवश्यकता असेल ती 16 धावेची. 5 चेंडू 18 एसीडीज. चांगला ऑन ड्राईव्ह बॉटमॅनचा अत्यंत सुंदर वापर फिल्डर टीम मध्ये उपस्थित भावीन. एक सिंगल सेकंडचा कॉल आणि फलंदाज धावचीत. कुली चुकीचं कॉलिंग घडलं आणि सध्या त्या ठिकाणी फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. ऋतिक माघारी परततोय. 1+ विकेट. 1 मोर. महत्वाचा धक्का बसलेला ऋतिक बाद झाला. स्ट्राईक त्याला स्वतःकडे हवी होती, मात्र त्या प्रयत्नात तो अपयशी ठरला. धावचीत उद्देशाने तो माघारी परततोय. स्कोर 51-51. बॅटिंग साठी न्यू बॅटर हर्षल नौसरागर येणला. 4 चेंडू 17. फुलटॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. अपील सिटीज आउट. बॉल पायावरती आदळतोय. 5 ची शिकार. LBW क्लिअर प्लंप. 1 मोर विकेट डाऊन. सदाशिव बॅक टू द पवेलियन. पाचीच्या स्वरूपात सदाशिव खाटेकरी माघारी परतलेले आहेत. न्यू बॅटर इमिडिएटली पाठवा बॅटिंग करणारी टीम. धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. न्यू बॅटर बॅटिंग साठी निखिल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून चेंडू मागे चालला. एक सिंगल सेकंडचा कॉल आहे. 2 धावा बनल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न त्यामध्ये फलंदाज मात्र अपयशी. धावची धाव बाद. अजून एक धक्का. न्यू बॅटर संकेत दाखल झालेले आहेत. ऑन साइडला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक टीम मध्ये उपस्थित आहेत. मिडविकेटच्या दरम्यान एक सिंगल धाव मिळेल. सिंगल धावेच्या सहाय्याने धावा संख्या आपण बघत आहोत सध्या 54. 54 धावा. अंतिम एक चेंडू आणि आता 14 धावेची आवश्यकता. सामना थोडासा दूर गेलेला आहे संकल्प प्रतिष्ठान खाटेकर क्रिकेट संघापासून. क्लीन बॉल. अंतिम बॉल वरती फलंदाज त्रिफळाचीत आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट. सामना संपलाय. सामना जिंकलाय तो 13 धावेनं. JD11 जर्मन वाघाची वाडीनं. मनपूर्वक अभिनंदन JD11 जर्मन वाघाची वाडी. टफ अँड हार्ड लक आपण देऊयात टीम संकल्प प्रतिष्ठान खाटेकरला. दोन्ही टीम हँडशेक करा आणि तदनंतरच हे मैदान तुम्हाला सोडायचं आहे. मॅच समरी आपल्या स्क्रीनवरती. पहिल्या डावात ज्ञानेश्वरच्या 16 चेंडू 27 धावा आणि त्यालाच आपण देत आहोत